जय महाराष्ट्र मंडळी. उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा मोठा राजकीय धक्का बसलेला आहे. आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे सचिन अहिर यांनी अखेर शिंदे गटात प्रवेश केलेला आहे. पण 2019 मध्ये आदित्य ठाकरेंसाठी स्वतःचा वरळी मतदारसंघ सोडणारे सचिन अहिर यांनी आता उद्धव ठाकरेंची साथ का सोडली? त्यांच्या या निर्णयामागे नेमकी कोणती राजकीय गणितं आहेत आणि या पक्षांतरामुळे ठाकरे गटाला मुंबईत किती मोठा धक्का बसणार आहे? जाणून घेऊयात 5 प्रमुख कारणं या संपूर्ण घटनेमागची. नमस्कार मंडळी, मी पी के भांडुलकर आणि तुम्ही पाहतात सत्ता मंच. मंडळी, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांनी शिंदे गटात प्रवेश करत विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटातून 6 खासदार बाहेर पडल्यानंतर आता मुंबईतील आणखी एक मोठा चेहरा शिंदे गटात गेल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडालेली आहे. मग सचिन अहिर यांनी हा निर्णय का घेतला? समोर आलेली 5 प्रमुख कारणं पाहूयात. पहिलं कारण 2028चं राजकीय गणित. सचिन अहिर यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ 2028 पर्यंत आहे. मात्र महाविकास आघाडीचं विधान परिषदेतील संख्याबळ पाहता त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणं आणि निवडून येणं कठीण असल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे भविष्यातील राजकीय सुरक्षितता लक्षात घेऊन त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. दुसरं प्रमुख कारण वरळी मतदारसंघाचा प्रश्न. 2019 मध्ये आदित्य ठाकरे यांच्यासाठी सचिन अहिर यांनी स्वतःचा वरळी मतदारसंघ सोडला होता. आता त्या मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवण्याची शक्यता जवळपास संपलेली होती. त्यातच ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांचाही त्या मतदारसंघावर दावा असल्याने भविष्यातील राजकीय संधी मर्यादित झाल्या होत्या. तिसरं प्रमुख कारण सत्तेतील महत्त्वाचं पद. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसापूर्वी सचिन अहिर यांना विधान परिषदेच्या उपसभापती पदाची ऑफर दिल्याची चर्चा होती. शिंदे गटात प्रवेश करताच त्यांना थेट उपसभापती पदाची उमेदवारी देण्यात आली आणि त्यांनी अर्जही दाखल केला. त्यामुळे सत्तेतील महत्त्वाची भूमिका मिळवण्याची संधी हा देखील मोठा घटक मानला जात आहे. मंडळी, चौथं मोठं कारण इतर नेत्यांच्या पक्षांतराचा परिणाम. अलीकडेच खासदार संजय दिना पाटील यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर मुंबईतील राजकीय समीकरण वेगाने बदलू लागली. त्याच पार्श्वभूमीवर सचिन अहिर यांनीही आपल्या पुढील राजकीय वाटचालीचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. 5वं महत्त्वाचं कारण भविष्यातील राजकीय अस्तित्व. कामगार संघटनांमध्ये मोठा प्रभाव, मुंबईतील मजबूत जनसंपर्क आणि स्वतःची राजकीय ताकद असूनही ठाकरे गटात भविष्यातील संधी मर्यादित असल्याची भावना निर्माण झाली होती. त्यामुळे दीर्घकालीन राजकीय भवितव्य लक्षात घेऊन त्यांनी शिंदे गटाची वाट धरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पक्षांतरामुळे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना मुंबईत मोठा राजकीय धक्का बसल्याचं मानलं जात आहे. कारण सचिन अहिर हे केवळ विश्वासू सहकारी नव्हते, तर कामगार संघटनांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे त्यांच्या जाण्याचा परिणाम आगामी मुंबई महापालिका आणि इतर निवडणुकांवरही होऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. मंडळी, आता प्रश्न असा आहे की सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरे गटातून आणखी काही मोठे नेते शिंदे गटात जाणार का? आणि मुंबईतील शिवसेनेचं राजकारण आता कोणत्या दिशेने जाणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं? सचिन अहिर यांचा हा निर्णय योग्य आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय अपडेटसाठी सत्ता मंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा.